हॅलो स्टुडंट, आज आपण मॅथमॅटिक्स पेपर फर्स्टमधील डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेस या चॅप्टरची सुरुवात करणार आहोत. डिटर्मिनंट आपण 10th मध्ये हा बेसिक कन्सेप्ट पाहिलेले आहे की डिस्क्रिमिनंट किंवा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल त्या ठिकाणी ते सॉल्व करण्यासाठी आपण डिटर्मिनंटचा यूज केलेले आहे. म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 हे आपण 10th मध्ये अभ्यासलेले आहे. जसे की डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 जर आठवत असेल तुम्हाला तर या ठिकाणी आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 हे कसं डिफाइन करता येईल पहा. ऑर्डर 2 म्हटल्यानंतर की जर दोन व्हर्टिकल लाईन्समध्ये आपण 2 रो आणि 2 कॉलममध्ये 4 एलिमेंट जर अरेंज केले या प्रकारे तर पहा दी अरेंजमेंट of the four elements suppose A B C D as in between two vertical lines in 2 rows and 2 columns, means we can say arrangement of the element in equal number of rows and equal number of column is called determinant of order 2. Determinant of order 2. मग या ठिकाणी ऑर्डर 2 का म्हणायचं, कारण या ठिकाणी 2 रो आणि 2 कॉलम आहे पहा. हा फर्स्ट रो आणि हा सेकंड रो, आणि नंतर हा वर्टिकल म्हणजेच हा फर्स्ट कॉलम आणि हा सेकंड कॉलम, म्हणजे 2 रो 2 कॉलम. म्हणून या डिटर्मिनंटला म्हणजे यामध्ये एकूण 4 एलिमेंट आहेत, ते 4 एलिमेंट आपण इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलममध्ये अरेंज केले तर या मांडणीला आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. आणि हे सॉल्व कसं करतो आपण, अँड इज गिव्हन बाय डिटर्मिनंट, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल डी और डेल्टा या सिम्बॉलनं आपण हे करतो. इट इज गिव्हन बाय डिटर्मिनंट ए बी सी डी या प्रकारे असेल तर याचं सिम्प्लिफिकेशन राहते क्रॉस मल्टिप्लिकेशन राईट लेफ्ट टू राईट या प्रकारे, म्हणजे ए इंटू डी मायनस बी इंटू सी या प्रकारे, म्हणजे ए डी मायनस बी सी या प्रकारे हे सिम्प्लिफिकेशन करायचं. ए डी मायनस बी सी म्हणजे जसं की एक्झाम्पल काय सांगता येईल की समजा आपल्याकडं डिटर्मिनंट आहे 2/2, इट इज 2 3 7 -1. तर याचं सिम्प्लिफिकेशन काय होईल, और सोल्यूशन क्रॉस मल्टिप्लिकेशन लेफ्ट टू राईट मीन्स 2 इंटू -1 मायनस 3 इंटू 7 किती येईल या ठिकाणी 2 इंटू -1 इट इज -2 मायनस 3 इंटू 7 21. आन्सर विल बी -2 मायनस 21 इट इज -23. हे होईल या डिटर्मिनंटचं व्हॅल्यू, म्हणजेच व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. तर या ठिकाणी आपण या प्रकारे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन सॉल्व करतो. म्हणजे 2नं या -1ला मल्टिप्लाय केलं, नंतर -3नं या 7ला मल्टिप्लाय करून त्या ऑर्डर 2 या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण काढली. तर या ठिकाणी आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 हेच पाहायचं पहा. तर डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3, मग ऑर्डर 3 म्हटल्यानंतर काय राहील, जसं की या ठिकाणी ऑर्डर 2 असताना किती रो आणि किती कॉलम आहे, तर 2 रो 2 कॉलम. या ठिकाणी ऑर्डर 3 म्हटल्यानंतर ज्या डिटर्मिनंटमध्ये नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम किती 3 रो आणि 3 कॉलम असेल तर त्या डिटर्मिनंटला आपण म्हणणार ऑर्डर 3. मग या ठिकाणी समजा 3 रो आणि 3 कॉलम आपण जर घेतले, डिटर्मिनंट इट इज सपोज A1 B1 C1 A2 B2 C2, थर्ड रो इट इज A3 B3 C3. पहा या ठिकाणी आता हा फर्स्ट रो, हा सेकंड रो आणि हा थर्ड रो, 3 रो. त्यानंतर हा फर्स्ट कॉलम C1, हा सेकंड कॉलम C2, हा थर्ड कॉलम C3. तर 3 रो आणि 3 कॉलम यामध्ये जे आपण अरेंजमेंट केलेली आहे
तर या प्रकारच्या डिटर्मिनंटला म्हणायचं डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. मग याचं सोल्युशन कसं राहते? सोल्युशन जसं की या ठिकाणी 2/2 म्हणजे 2 रो 2 कॉलम असेल तर सरळ आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. आता 3/3 मध्ये 3/3चा डिटर्मिनंट सॉल्व करताना म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3चा सॉल्व करताना या ठिकाणी पहा 3 रो 3 कॉलम असतात. कोणताही फर्स्ट रो किंवा फर्स्ट कॉलम घेऊन आपण हा 3/3चा डिटर्मिनंट सहज सॉल्व करू शकतो. मग या ठिकाणी पहा हे जर सॉल्व करायचं असेल तर समजा आपण रो न सॉल्व करू, फर्स्ट रो जर विचारात घेतला तर या ठिकाणी फर्स्ट रो मधील एलिमेंटला प्लस मायनस प्लस या प्रकारे कन्सिडर करा. पहिला एलिमेंट पॉझिटिव्ह तो ॲज इट इज घ्यायचा A1. तो एलिमेंट म्हणजे फर्स्ट रोमध्ये मग फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा. राहिलेल्या एलिमेंटची डिटर्मिनंट व्हॅल्यू काय कोणते एलिमेंट राहतात या ठिकाणी B2 C2 B3 C3. पहिल्या रोमधील पहिला एलिमेंट घेतल्यानंतर तो रो आणि कॉलम सोडल्यानंतर राहिलेल्या एलिमेंटची डिटर्मिनंट व्हॅल्यू. सेकंड एलिमेंटला आपण साइन दिलं मायनस, मग तो एलिमेंट घ्यायचा -B1. -B1 घेतल्यानंतर परत तो रो तो कॉलम आणि रो सोडून द्यायचा. रो आणि कॉलम सोडल्यानंतर राहिलेल्या एलिमेंटची डिटर्मिनंट व्हॅल्यू काय होईल या ठिकाणी राहिलेले एलिमेंट A2 C2 A2 C2 त्यानंतर A3 C3 A3 C3. त्यानंतर थर्ड एलिमेंट पहिल्या रो मधील इट इज C1 साइन काय प्लस C1 तो ॲज इट इज घेणे. परत C1 या एलिमेंटचा रो आणि कॉलम सोडून जे एलिमेंट राहतील त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू काय राहतात या ठिकाणी A2 B2 त्यानंतर A3 B3. या प्रकारे तो डिटर्मिनंट 3/3चा सॉल्व करायचा. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 सॉल्व करताना पहिला रो किंवा पहिला कॉलम जर आपण कन्सिडर केला तर या ठिकाणी आपण रोनुसार एक्सपान्शन केलं. याचं रोमध्ये पहिला एलिमेंट घेतला, त्या एलिमेंटचा रो आणि कॉलम सोडल्यानंतर राहिलेल्या एलिमेंटची डिटर्मिनंट व्हॅल्यू. सेकंड एलिमेंट घेतल्यानंतर पहिल्या रोमधील त्याचं साइन चेंज केलं मायनस, तो रो आणि कॉलम सोडून राहिलेल्या एलिमेंटची डिटर्मिनंट व्हॅल्यू. नंतर फर्स्ट रोमधील थर्ड एलिमेंट घेतला प्लस तो रो आणि कॉलम सोडल्यानंतर राहिलेल्या एलिमेंटची डिटर्मिनंट व्हॅल्यू. आता या ठिकाणी हे जे डिटर्मिनंट आहे हे 2/2चे म्हणून हे आपल्याला पहिल्याप्रमाणे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन सॉल्व करता येते. जसं की A1 काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन B2 C3 मायनस C2 B3 त्यानंतर -B1 इथं परत A2 C3 मायनस C2 A3 त्यानंतर प्लस C1 A2 B3 मायनस B2 A3. या प्रकारे ते सॉल्व. नंतर जे काही सिम्प्लिफिकेशन राहील जे नंबर वगैरे असतील ते कॅल्क्युलेशन घेऊन आन्सर काढायचं. तर या प्रकारे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 आपल्याला सॉल्व करता येईल. एक्झाम्पल पाहू आपण. पहा एक्झाम्पल या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. या ठिकाणी ऑर्डर 3चा डिटर्मिनंट दिलेलं आहे, याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. यामध्ये टोटल 9 एलिमेंट आहे. तर ऑर्डर 3चा जो डिटर्मिनंट आहे आपण आताच पाहिलेलं आहे की कशा प्रकारे हे करायचं व्हॅल्यू. लेट गिवन डिटर्मिनंट आपण ते कन्सिडर करू D न. इट इज 2 7 2 3 8 3 5 9 5 इज इक्वल टू काय सांगितलं पहिल्या रोनं. पहिला एलिमेंट कोणता या ठिकाणी पहिल्या रो मधील 2 तो ॲज इट इज घेणे. त्या 2चा रो आणि कॉलम सोडल्यानंतर राहिलेल्या एलिमेंटची डिटर्मिनंट व्हॅल्यू. रो आणि कॉलम सोडल्यानंतर कोणते एलिमेंट राहतात 8 3 9 5. त्यानंतर सेकंड एलिमेंट घ्यायचा 7 त्याचं साइन चेंज करायचं मायनस तर -7 रो आणि कॉलम सोडल्यानंतर कोणते एलिमेंट राहतात त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू 3 3 5 5. त्यानंतर थर्ड एलिमेंट तो घ्यायचा प्लस पहिल्या रोमधील थर्ड एलिमेंट 2 प्लस 2 रो आणि कॉलम सोडल्यानंतर कोणते एलिमेंट राहतात या ठिकाणी 3 8 5 9 3 8 5 9.
आता हे सॉल्व करायचं आपल्याला. 2 घ्या क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय होईल या ठिकाणी 8 × 5 40. 8 × 5 40 मायनस 3 × 9 इट इज 27 मायनस 7 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 5 15 मायनस 3 × 5 15 प्लस 2 परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 × 3 इट इज 27 मायनस 8 × 5 40 इज इक्वल टू पहले ब्रैकेट सॉल्व करा. 40 मायनस 27 इट इज 13 13 × 2 इट इज 26 मायनस 15 मायनस 15 0 0 × 7 इट इज 0. त्यानंतर 27 मायनस 40 इट इज मायनस 13 मायनस 13 × 2 इट इज मायनस 26. It gives 26 minus 26 it is 0. Therefore value of the given determinant it is 0. म्हणजे या ठिकाणी पहा ऑर्डर 3चा जर डिटर्मिनंट असेल तर सिम्प्लिफिकेशन करताना फर्स्ट रो किंवा फर्स्ट कॉलम जर विचारात घेतला आपण तर पहिल्या रो मधील पहिला एलिमेंट ॲज इट इज घेणे. त्या एलिमेंटचा रो आणि कॉलम सोडल्यानंतर राहिलेल्या एलिमेंटची डिटर्मिनंट व्हॅल्यू. नंतर सेकंड एलिमेंट त्याचं साईन चेंज करणे. मायनस असेल तर प्लस किंवा प्लस असेल तर मायनस. साईन चेंज केल्यानंतर त्या एलिमेंटचं रो आणि कॉलम डिलीट करून राहिलेल्या एलिमेंटची डिटर्मिनंट व्हॅल्यू. नेक्स्ट थर्ड एलिमेंट त्याच रोमधील इट इज +2. 2 घेतल्यानंतर रो आणि कॉलम डिलीट केल्यानंतर राहिलेल्या एलिमेंटची डिटर्मिनंट व्हॅल्यू. तर या प्रकारे आपण ऑर्डर 3चा डिटर्मिनंट सॉल्व करतो.